नमस्कार. सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी कढीपत्त्याची चटणी करणार आहे. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की पावसाळ्यात केस जरा जास्तच गळतात, तर यावर ही चटणी गुणकारी आहे. बहुगुणी अशी ही कढीपत्त्याची चटणी रोज जेवणात 1 चमचा तरी खायलाच हवी. ही चटणी करण्यासाठी आपल्याला भरपूर असा कढीपत्ता लागणार आहे. इकडे मी हा बराचसा कढीपत्ता घेतला आहे. हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याची पानं काढून घेतली आहेत. आता ही पानं आपल्याला सुकवून घ्यायची आहेत, म्हणजे यावरचं जे पाणी आहे ते सुकवून घ्यायचं आहे. हे पानं सुकतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. यात अर्धी वाटी तीळ घेतली आहे. ही तीळ हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तीळ वापरल्यामुळे चटणी तर खमंग होईलच, पण ही केसांसाठी आणि हाडांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तीळ मस्त खमंग भाजून झालेली आहे. हिचा हलकासा रंगसुद्धा बदलला आहे. ही काढून घेऊया. पाव वाटी डाळ्या यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत आणि डाळ्यांच्या सोबतच इकडे आपल्याला थोडं तेल घालून त्यावर मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. लसूण भाजून घेतला म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते. हे दोन्ही छान भाजून घेऊया. डाळ्या आणि लसूण दोन्ही भाजून झालेले आहेत. यांना हलका सोनेरी रंग आला आहे. ह्या काढून घेऊया. पाववाटी अळशी याला बरेच जण जवसही म्हणतात. केसांसाठी अळशीसुद्धा खूप गुणकारी आहे. आता ही सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. चांगली थोडी तडतड होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता बघा ही छान तडतडायला लागलेली आहे, म्हणजे अळशी भाजून झालेली आहे. ही काढून घेऊया. पाव वाटी खोबरं आणि 1 चमचा जिरं हे सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना हे मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. याला हलका सोनेरी रंग आला आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. हे सुद्धा काढून घेऊया. आणि आता बहुगुणी असा हा कढीपत्ता 2 वाट्या कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. पानं चांगली सुकलेली आहेत, म्हणजे ह्यावरचं पाणी चांगलं सुकलेलं आहे. हा कोरडा झालेला आहे. आता हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरच कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे. कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे. ही चटणी आपण एकदाच बनवून ठेवू शकतो. महिना 2 महिने ही चटणी अगदी आरामात टिकते. या चटणीसाठी आपण जे जे साहित्य वापरलं आहे ना, ते सगळं आपल्या केसांसाठी, हाडांसाठी, एकूणच आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे. त्यामुळे जेवणात रोज 1 चमचा तरी ही चटणी खायलाच हवी. चवीलाही ही चटणी मस्त खमंग अशी लागते. ही आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, भातासोबत, चटणीवर तेल टाकून खाऊ शकतो किंवा दह्यात कालवूनसुद्धा ही चटणी अगदी मस्त लागते. कढीपत्ता भाजतानाच यात मी थोडं तेलसुद्धा घालून घेतलं होतं आणि आता ह्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते आहे. मीठ घातल्यामुळे कढीपत्ता लवकर कुरकुरीत होईल. कढीपत्त्याची पानं आता मस्त कुरकुरीत झालेली आहेत. याचा रंगसुद्धा हलकासा बदललेला आहे. अशा प्रकारे एक पान तोडून बघितलं तर हे अगदी कुरकुरीत झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता आपण भाजून घेतलेले सर्व पदार्थ छान गार होऊ द्यायचे आहेत. सगळं मिश्रण गार झाल्यावर मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे. यात पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि पाव वाटी तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि ही चटणी मी मिक्सरवर अशा प्रकारे फिरवून घेतली आहे. मस्त चटणीचा रंग तर काय जबरदस्त आलेला आहे. तुम्हाला आजची ही चटणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. थँक्यू.